वर्कला म्हणजेच केरळचं मिनी गोवा. पण इथे तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या हे पाहण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण अशा गोष्टी तुमच्यासोबतही होऊ शकतात. तर आम्ही पोचलो आमच्या अफोर्डेबल होमस्टेवर आणि ओनरने आम्हाला सरप्राईज दिलं. त्याने मागितले एक्स्ट्रा पैसे. लेसन नंबर 1, बुकिंग करताना सगळं कन्फर्म करा, नाहीतर असे धक्के बसतात. पण मूड खराब करून घेण्यापेक्षा आम्ही घेतली स्कूटी आणि गोव्यासारखी वाईब घेत निघालो वर्कला एक्सप्लोअर करायला. आणि मग जेव्हा हा सनसेट बघितला सगळं थांबून गेलं. टेन्शन, प्रॉब्लेम सगळं विसरलं. फक्त अथांग समुद्र आणि शांती. इथे येणे खरंच वर्थ आहे. बीच एन्जॉय केल्यावर इटालियन कॅफेमध्ये गेलो. तिथे खूप भारी डिशेस ऑर्डर केल्या, पण त्यात पिझ्झा मात्र भारी होता. इटालियन फूड तोंडाला चांगलं पण वॉलेटला वाईट. हो खरंच, वर्कला फेमस आहे तिथल्या क्लिफसाठी. ते पाहायला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा गेलो साऊथ क्लिफ बघायला. जर तुम्हाला देखील शांत बीच एन्जॉय करायचं असेल तर वर्कलाला नक्कीच भेट द्या. आणि हो, मेन सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, हा होता आमचा वर्कलाचा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रवासात.